नमस्कार, मी आहे तन्वी तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही फोटो पाहून ओळखलंच असेल, आजचा केक आहे ओव्हरलोडेड डच चॉकलेट केक आहे हा। तर याचं मी पहिला क्रम्बल कोट तयार करून घेते आणि हा केक होता 2 kgचा। तर जो मी डाऊनला ठेवणार आहे तो 1.5 किलोचा केक आहे आणि वरती टॉपला ठेवणार आहे तो हाफ kgचा केक आहे। तर याला मी क्रम्बल कोट करते। सोकिंग केलेल्या शुगर सिरपने फिलिंगमध्ये यूज केलेला आहे गनाश आणि चोको चिप्स, असं नेहमीप्रमाणेच यूज केलेलं आहे आणि याचं क्रम्बल कोट रेडी करून घेतलं आणि तसंच सेम आम्ही दुसऱ्या लेअरचं पण करून घेतलं आणि दोघांचं फायनल कोटिंग करणार आहे मी डच क्रीमनेच करणार आहे। तर पहिलं जो टॉपला ठेवणार आहे त्याचं करून घेतलं, पूर्ण स्प्रेड करून घेतली क्रीम आणि त्याचं प्लेनच फिनिशिंग करून घेतलं कारण आपल्याला वरती ड्रिपिंग आणि चॉकलेटचं डेकोरेशन आहे। तसंच सेम दुसऱ्या लेअरला पण करून घेतलं, जे आपण डाऊनला ठेवणार आहोत त्याला साईडने क्रीम लावून घेतली, वरती टॉपला क्रीम लावून घेतली आणि प्लेनच फिनिशिंग करून याचं पण कवरिंग करून घेतलेलं आहे। तर मी चॉकलेट सर्व घरीच तयार करून घेतलेले आहेत, गार्निशिंग तयार करून घेतलेले आहेत। व्हाईट कंपाऊंड आणि डार्क चॉकलेट कंपाऊंड दोन्ही असे मेल्ट करून त्यांचे वेगवेगळे चॉकलेट तयार करून घेतलेत आणि ओरिओ चॉकलेट बिस्किटला पण मेल्टेड चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेले आहेत आणि सेट करून घेतले, त्यांचं डेकोरेशनसाठी मी यूज करणार आहे। तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कसं केले। तर आता माझे दोन्ही केक माझे सेट झालेले आहेत, जो डाऊनला ठेवणार आहे तोही आणि टॉपलाही। तर हे असं मी याचं केकवरती ठेवून घेतलं दुसरं वरचा केक आणि नंतर मग मी त्यामध्ये डॉवेल स्टक करून घेतली आणि केकवरती मी गनाशने ड्रिपिंग करून घेणार आहे आणि हे असं पहिलं मी प्लेन करून घेते, नंतर साईडने ड्रिपिंग करून घेते। तसंच सेम खालच्या डाऊन केकला पण ड्रिपिंग करून घेणार आहे आणि त्याची पॅलेट नॅपच्या साईडने थोडी वरती स्प्रेड करून इवन करून घेणार आहे सर्व गनाश आणि त्यानंतर आता आपण डेकोरेशन करणार आहोत। चॉकलेटचं मी गार्निशिंग तयार केलेले त्याने। तर मी जिथे त्यांनी मला फोटो पाठवलेला होता तो थोडा तसंच सेम बनवायचा प्रयत्न केला, मी साईडला दाखवेन तुम्हाला फोटो पाठवलेला त्यांनी। तर हे बघा मी असे त्याचं सर्व गार्निशिंग तयार करून घेतलेले आहेत, वरती टॉपला लावून घेतले, साईडला लावून घेतले, ओरिओ बिस्किट डीप करून घेतलेले चॉकलेटमध्ये ते। आणि ज्या मुलाचा बड्डे होता त्याचं नाव होतं यशविन आणि त्याचा बड्डे होता 18वा। तर त्यांनी असं छानसं केकचं डेकोरेशन केलेलं होतं, त्यांच्या जिथे पार्टी होती तिकडे, त्याचाही फोटो मी पुढे शेअर केलेला आहे। केकसोबत त्यांनी फोटो काढलेला होता तो आणि ह्या केकसोबत मी पण केलेले आहेत आपले प्लम केक बनवून घेतलेले त्यांनी माझ्याकडून 100 ग्रॅमचे 20 केक बनवलेले होते, तेही मी पुढे तुम्हाला दाखवलेले आहेत मी बनवलेले। आणि नंतर मग मी 195 नोझलचं असं करून पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं, मध्ये त्याचे असं डिझाईन तयार करून घेतले। आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ माझा युजफुल वाटला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।